तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही असा वापर करत नसाल तर आजपासून आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 असे स्मार्ट किचन हॅक जे तुमचा स्वयंपाक घरात वेळ आणि मेहनत दोन्ही पण वाचवतील. 20 दिवस कोथिंबीर हिरवागार आणि फ्रेश ठेवायचा असेल तर मग कोथिंबीर फ्रीज मध्ये ठेवण्याआधी छोटीशी ट्रिक तुम्ही नक्की स्वयंपाक घरात जास्त वापर असलेला कोथिंबीर फ्रेश ठेवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आपण जेव्हा पण मार्केट मधून हा कोथिंबीर आणतो तर तेव्हा काय करायचं, तुरंत हा कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर कूलरच्या समोर किंवा पंख्याच्या समोर तो थोडा वाळत घालायचा. ओला असलेला कोथिंबीर तुम्ही अजिबातही खुडायचा नाही. तो थोडासा सुकला म्हणजे प्रॉपर सुकू द्या आणि नंतर तुम्ही जे त्याचे पिवळे पानं असतील, जे सुकलेले पानं असतील ते तुम्ही व्यवस्थित निवडून काढा. जे मूड आहेत ना ते पण एका साईडला काढून फेकून द्यायचे. चांगला फ्रेश कोथिंबीर हा आपण इथं कोथिंबीर फक्त भाजीची शोभा वाढवत नाही तर तिच्यामुळे साध्या भाजीची चव आणि सुगंधही एकदम खुलून येतो. पण ही कोथिंबीर जर 20 ते 25 दिवस ताजी ठेवायची असेल तर हे सगळा धनिया व्यवस्थित खुडून घ्यायचा. नंतर हे अशी पॉलिथिन आपल्या घरी तर असतेच, तर पॉलिथिन घ्यायची नाही तर मग जे झिप लॉक बॅग आहे ना ते पण तुम्ही आणू शकता मार्केट मधून, चांगल्या असतात त्या बी. त्याच्यामध्ये तुम्ही धनिया जर ठेवला तर काही हरकत नाही, पण ते नसतील तर हे पॉलिथिनचा तुम्ही वापर करा. असा एखादा बॉक्स घ्या प्लास्टिकचा, हा सोनपापडीचा बॉक्स आहे तर अशा बॉक्स मध्ये तुम्ही हा धनिया पॅक करून फ्रीज मध्ये ठेवू शकता. तर मित्रांनो हे पहा, मी पॉलिथिन मध्ये धनिया ठेवला आहे ना. तुम्ही जर म्हणसान की पॉलिथिन आम्ही ठेवत नाही, तसाच हा धनिया आम्ही या बॉक्स मध्ये ठेवतो तर हा जास्त काळ टिकणार नाही, हार्डली तो 10 दिवस टिकते. पण पॉलिथिनचा जर तुम्ही वापर केला ना आणि बॉक्स मध्ये ठेवला तर हा 20 ते 25 दिवस आरामशीर हा धनिया फ्रेश आणि ताजा राहतो. हिरवी मिरची आठवडाभरात सुकते किंवा खराब होते, पण आजची ही छोटीशी ट्रिक केली तर हिरवी मिरची तब्बल 25 दिवस ताजी राहू शकते. तर चला पाहूया नेमकं काय करायचं. तर काय केलं मित्रांनो, मी इथं हिरवी मिरची ना व्यवस्थित धुवून घ्यायची आणि सुकू द्यायची. मित्रांनो पण एक लक्षात ठेवा बरं, मिरची जर धुतली ना तर ते व्यवस्थित सुकू द्या, एकदम कोरडी करा. नाहीतर एखादा कपडा घ्या, कपड्याने तुम्ही कोरडी करू शकता. आणि नंतर त्याचे जे डंटल आहेत ना ते तुम्ही काढून घ्या. जे खराब असतात ना मिरच्या, याच्यामध्ये काही खराब असतात, काही पानं गिन असतात, ते तुम्ही एका साईडला काढून घ्या आणि असा एअर टाईट डबा घ्या, त्याच्यामध्ये ह्या मिरच्या तुम्ही ठेवा. 25 दिवस ह्या मिरच्या ना एकदम ताज्या आणि फ्रेश राहतील मित्रांनो. आणि हा डबा फ्रीज मध्ये तुम्ही ठेवून द्या. गरमागरम चहामध्ये अद्रक घातलं की चहाची चव आणि सुगंध एकदम फुलतो. पण अद्रक वारंवार खराब होते, त्याला बुरशी चढते. तर त्याला बुरशी चढू नये, अद्रक खराब होऊ नये, त्यासाठी काय करावं लागते, जशी मार्केटमधून आपण अद्रक आणतो ना तर ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही पॅक करून फ्रीज मध्ये ठेवू शकता. तुमच्याकडे डबा नसेल तर झिप लॉक बॅग मध्ये तुम्ही ठेवू शकता. ही ट्रिक केल्याने 1 महिना तरी अद्रक तुमची खराब होणार नाही, बुरशी पण लागणार नाही. फ्रीजच्या छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये घाण आणि कचरा साचतो, जो साध्या कपड्याने सहज साफ होत नाही. पण जुना ब्रश घेतला आणि या बारीक जागाही अगदी सहज स्वच्छ करता येतात. तुमचा फ्रीज स्वच्छ ठेवण्यासाठी हा छोटासा स्मार्ट किचन हॅक्स करून नक्की बघा. अद्रक सोलताना आपण चाकू वापरतो, पण चाकू सोबत अद्रकचा बराचसा भागही निघून जातो. म्हणून मी चाकू ऐवजी साधा घरातला चमचा वापरते. चमच्याने अद्रकची फक्त पातळ सालच सहज निघते आणि अद्रक वाया जाणंही कमी होतं. छोटासा हॅक आहे पण खूप उपयोगी आहे मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या किचन मध्ये नक्की ट्राय करा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ अशी हे अद्रक सोलून झालेली आहे आणि फक्त एकदम वरची जे पातळ साल असते ना तेच निघून गेली. तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. मित्रांनो आपल्या किचन मध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की त्या कुटून घ्याव्या लागतात. तर हे मी इथं 6 मिरी घेतले, तर हे जर कुटायचं म्हणलं खलबत्त्यात तर हे इकडे तिकडे उडून जातात, व्यवस्थित पिसल्या जात नाही. तर त्यासाठी काय करायचं, छोटा ग्लास घ्यायचा. आपल्या घरात ना आपल्या मुलांचे लहान लहान छोटे छोटे ग्लासेस असतात, हे की नाही, प्रत्येकाच्या घरात असतात बरं, जेव्हा आपले लहान मुलं असतात तेव्हा. तर हा छोटा ग्लास घ्यायचा, पोळी लाटण्यानं व्यवस्थित कुटून घ्यायचं. 1 मिनिटात बिलकुल हे कुटून जाते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम बारीक अशी ही मिरी पावडर तयार झालेली आहे. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चहा गाळताना बराचसा चहा हा चाळणीच्या बाहेर हा खाली गॅसच्या ओट्यावर सांडते. तर असे हे परत परतचे काम झाले नाही पाहिजे, तर त्यासाठी सोपी ट्रिक आहे मित्रांनो. एखादा रुमाल घ्या, नाहीतर एखादा जो कपडा असते ना तो तुम्ही घ्या, जो आपण किचन मध्ये यूज करतो.
तर असे 2 कप त्यावर ठेवून द्यायचे. चहा गाळताना चहा सांडला तरी ते फक्त त्या कपड्यावरच सांडतो, डबलचे काम होत नाहीयेत. तर अशी तुम्ही ट्रिक हे करू शकता. खूप चांगली ट्रिक आहे. जास्त कामं होत नाही तर जास्त कामं झाले नाही पाहिजे त्यासाठी ह्या किचन टिप्स आहेत. तुम्हाला कशा वाटल्या प्लीज कमेंट करून नक्की सांगा.